नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा आढावा घेणार आहोत. या बातमीपत्राची सुरुवात करूयात राजकीय बातमीने. प्रस्थापित राजकीय नेत्यांनी 12 बलुतेदार लोकांचा फक्त फायदा घेतला असून राजकीय फायद्यांसाठी व मेळाव्यांसाठी गरीब ओबीसी 12 बलुतेदार यांची आठवण या प्रस्थापित नेत्यांना होते. त्यामुळे 17 तारखेच्या मोर्चात गरीब ओबीसी 12 बलुतेदार सहभागी होणार नसल्याची माहिती गरीब ओबीसी 12 बलुतेदार नेते सोमनाथ काशीद यांनी दिली आहे. प्रस्थापित ओबीसी नेत्यांनी 12 बलुतेदार आणि गरीब ओबीसी मायक्रो ओबीसींचा फक्त राजकीय फायद्यासाठी आणि मेळाव्यांना गर्दी करण्यासाठी वापर केलेला आहे. आजपर्यंत जर पाहिलं गेलं तर ह्या 12 बलुतेदारांना आणि गरीब ओबीसी मायक्रो ओबीसींना आजपर्यंत राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक कोणत्याही प्रकारचा योजनांमध्ये या प्रस्थापित ओबीसी नेत्यांमुळे कोणताही फायदा झालेला नाहीये. आज जर बघायला गेलं, आम्ही जबाबदारीने बोलतोय. आज जर पाहायला गेलं तर आम्ही ओबीसी विषयामध्ये, ओबीसी योजनांमध्ये जर काही आम्ही डाटा काढला तर तो त्यांच्या प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांमध्ये, पाहुणेरावळ्यांमध्ये आणि प्रस्थापित जातींमध्येच तो वाटला गेलेला आहे. गरीब ओबीसी आणि 12 बलुतेदारांना कोणत्याही प्रकारचा वाटा त्यामध्ये मिळालेला नाही. त्याच्यामुळे 17 तारखेला होणारा जो जालन्यातला अंबडचा मोर्चा आहे तो प्रस्थापित ओबीसींचा मोर्चा आहे. गरीब ओबीसी 12 बलुतेदार गावगाड्यांमध्ये राहणारा जो ओबीसी आहे त्या ओबीसींचा तो मेळावा नाही. त्यामुळे आम्हाला त्या मेळाव्यामध्ये आम्ही 12 बलुतेदार आणि गरीब ओबीसी सहभागी होणार नाही. त्याचं अजून एक कारण आहे की आम्ही प्रत्येक गावगाड्यामध्ये गुन्ह्या गोविंदाने मराठा समाज असेल, अजून इतर समाज असेल तर ह्या सामाजिक सलोखा टिकावा, कुठेही संघर्ष नाही व्हावा यासाठी आम्ही या मोर्चामध्ये सहभागी होणार नाही. आणि 12 बलुतेदार आणि गावगाड्यातला जो काही गरीब ओबीसी यांनी देखील या मोर्चामध्ये सहभागी होऊ नये. कारण या मोर्चात, या मेळाव्यात येणारे जे काही प्रस्थापित ओबीसी नेते आहेत ते मेळावे घेऊन जातील आणि संघर्ष आणि त्याचा रोष किंवा जे काही पुढे भोगायला लागणार आहेत परिणाम ते आपल्यालाच भोगावं लागणार आहेत. त्यामुळे आपणही, मी आवाहन करतो की गरीब ओबीसी 12 बलुतेदारांनी या मेळाव्यामध्ये सहभागी होऊ नये आणि प्रस्थापित ओबीसी नेत्यांना हीच धडा शिकवायची वेळ आलेली आहे. यांना फक्त आपण मेळाव्यासाठी हवंय, गर्दी करण्यासाठी हवंय. यांना आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा द्यायचा नाही. त्याच्यामुळे आपण या मेळाव्यात सहभागी होऊ नये आणि गरीब ओबीसी 12 बलुतेदारांना स्वतंत्र, ओबीसी मध्ये धनगर आणि वंजारी यांच्या धर्तीवरती स्वतंत्र आरक्षण मिळावं, हा लढा गरीब ओबीसी जो गावगाड्यातला 12 बलुतेदार आहे तो यापुढे उभा करणार आहे. आणि तशा प्रकारचं आम्ही महाराष्ट्रभर फिरून आव्हान पण करणार आणि तयारी पण करणार. आणि आमचं गरीब ओबीसीचं 12 बलुतेदाराचं आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. भोई प्रतिष्ठानच्या वतीनं पुण्यातील अग्निशामक दलाच्या जवानांसाठी खास भाऊबीजेचं आयोजन करण्यात आलं होतं. सेवा हेच कर्तव्य मानून अग्निशमन दलाचे जवान ऐन दिवाळीमध्ये आपलं कर्तव्य बजावत असतात. या अग्निशमन दलाच्या जवानांना भाऊबीज साजरी करता यावी या उद्देशाने डॉक्टर मिलिंद भोई आणि भोई प्रतिष्ठान मागील 35 वर्षापासून अग्निशमन दलाच्या जवानांसाठी खास भाऊबीज उपक्रमाचं आयोजन करत असतं. या भाऊबीज कार्यक्रमाला राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकलकर यांच्या समवेतच कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांना औक्षण करत आपली भाऊबीज साजरी केली. 28 वर्षाची भोई प्रतिष्ठानची परंपरा आहे. भाऊबीजेचा सण हा फायर ब्रिगेडच्या जवानांसमवेत पुणेकरांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला जातो. सर्व पक्षीय मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती असते आणि मला असं वाटतं की 16 वर्ष झालं मी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहते. अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीचा आणि 365 दिवस
आपल्यासाठी काम करणाऱ्या जवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत असताना ते त्यांच्या कुटुंबासमवेत नसतात, म्हणून एक कुटुंब म्हणून आम्ही यांच्यामध्ये उपस्थित राहतो आणि अतिशय उत्तम असा हा भाऊबीजेचा कार्यक्रम दरवर्षी पार पडतो. अतिशय मनाला समाधान देणारा हा कार्यक्रम असतो. या निमित्तानं माझ्या सर्व जवानांना भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा. ताई, दरवर्षी खरं तर तुमचे बंधू जयंत पाटील येत असतात भाऊबीजेनिमित्त. यंदा डेंग्यू आहे, त्यांना ते लागण झाली येणार आहे, पण आज तुम्ही दुसऱ्या भावाला चंद्रकांत पाटलाला ओवाळला. खरं तर इथं फायर ब्रिगेडच्या या प्रांगणामध्ये सर्व पक्षीय सगळे मान्यवर एकत्र येत असतात. आज या ठिकाणी चंद्रकांत दादा सुद्धा या भाऊबीजेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आमचे रवींद्र भाऊ दंगेकर सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा मी औषध केलं, पण तुम्ही सांगायचे विसरलात. रवींद्र भाऊंचं औषण केलं, चंद्रकांत दादांचं देखील औषण केलं. माझे बंधू जयंतदा पाटील हे डेंग्यू झाले, ते लवकरच बरे होतील ह्या माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण त्यांनी मला भाऊबीजेच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. फोन आला होता जयंत? हो. यात बारामतीत पण वेगळी भाऊबीज पार पडते. बहीण भावाचं नातं तिथे जपलं जरी, राजकीय भूमिका जरी वेगळी असलं तरी. मला असं वाटतं की राजकारणाच्या ठिकाणी आहे, नात्यांमध्ये राजकारणाची गफलत करू नये. नाती ही जपली पाहिजेत, कुटुंब जोपासलं पाहिजे. आणि वैचारिक विचारधारा वेगळी असेल तर ती विचारधारा आपण वेगळ्या पद्धतीने घेऊन जाऊ, पण नाती एकत्र असली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं आणि ती आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्याच्यामुळे आजच्या भाऊबीजेच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आजच्या दिवस राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांचे नातेसंबंध जोपासत ही परंपरा आपण कायम ठेवू. मनोज जरांगे पाटलांनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी अकलूजमध्ये एका अनोख्या किल्ल्याची बांधणी करण्यात आली आहे. जसजसा आपण हा किल्ला सर करू तसतसं आंदोलनाचा प्रत्येक टप्पा मराठा आरक्षणाच्या जवळ घेऊन जातोय. अशी या किल्ल्याची बांधणी करण्यात आली असून माथ्यावर सरसकट मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवरायांच्या चरणी साकडं घालण्यात आलं आहे. मोहनराव देशमुख यांनी आपल्या घरासमोर दिवाळीनिमित्त हा किल्ला साकारला आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुणे आणि पुणे शहर परिसरात आज आणि उद्या कोरड्या हवामानासह पहाटे धुक्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या पट्ट्यामुळे ढगाळ वातावरण देखील निर्माण झालं असून अनेक भागात पाऊस पडला होता. मात्र आता ढगाळ वातावरण कमी झालं असून राज्यातील अनेक भागात गारठा जाणवू लागला आहे. लेखक आणि वक्ते नामदेवराव जाधव यांनी शरद पवारांवर ओबीसी असल्याचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय. हो, ज्ञानेश्वर भगवानराव शिंदे म्हणतायत विषय फक्त मराठा आरक्षणासह बाकी कोणताही नको सर. अगदी मी त्याच विषयावर बोलायला आलेलो आहे. अनेक अपप्रचार आणि गैरसमज सुरू आहेत. काही रील स्टार, काही युट्यूबर, काही सोशल मीडियातनं खूप अपप्रचार आणि अफवा चालल्यात. कुणी भाषणातनं बोलतंय, कुणी युट्यूबवरून बोलतंय, कुणी व्हिडिओतनं बोलतंय, कुणी रील स्टारमधून बोलतंय आणि नीट विषय समजावून घेतला जात नाही असं माझं म्हणणं आहे. मी गेली महिना झाले, 15 दिवस झाले हा विषय अभ्यासतोय, पाहतोय. तर मुख्य विषयाकडे आपण सुरुवात करूयात. नमस्कार, मी विकास लवांडे. आपल्यासमोर सध्या जे काही मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जे उलटसुलट चर्चा सुरू आहेत, विशेषतः 23 मार्च 1994चा GR आणि माननीय शरद पवार साहेबांच्यावर होणारे आरोप, मुख्यतः हे दोन विषय माझ्या समोर असतील आणि त्याच्या जोडीने मराठा आरक्षणाची मागणी कधी झाली, कधीपासून झाली, काय विषय होते, का आरक्षण आतापर्यंत मिळू शकलं नाही वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी क्रमवारीने आपल्यासमोर मांडतोय. विशेषतः जे मुख्य आरोप आहेत ते मी आरोप लिहून काढलेले आहेत. त्याच्यातला मुख्य आरोप जो आहे की 23 मार्च 94चा GR हा मराठ्यांच्यावर अन्याय करणारा GR आहे, असा एक मुख्य आरोप आहे. दुसरा आरोप त्याच्या अनुषंगाने आहे त्या GRच्या की 10% जे आरक्षण फुगवून दिलं आणि 19% केलं, त्यात मराठ्यांचा कोटा 16% जो होता तो काढला आणि ओबीसींना दिला, हा एक मुख्य आरोप आहे. दुसरा आरोप आहे की 50 वर्षात कुणीच काही प्रयत्न केलेले नाहीत, हा तिसरा आरोप आहे. चौथा आरोप आहे की मराठा कुणबी एकच आहेत, अनेक पुरावे आहेत, तरी मराठा आरक्षण का दिले जात नाही. पाचवा जो विषय आहे तो आहे की स्वर्गीय अण्णासाहेब पाटील जे होते
त्यांनी मराठा आंदोलनाच्या संदर्भाने मागणी केली होती आणि त्यांना त्या मागणीत यश आलं नाही वगैरे. आणि आणखी एक मुद्दा आहे की जे काही यादी जातीची आहे, कुणी म्हणते की मराठा जात होती, कुणी म्हणते कुणबी जात होती, कुणी म्हणते 183 नंबरला काढले, 82 नंबरचे काढले, तिथे तेली आणि माळी घातले, मराठा काढले वगैरे असे काहीतरी अफवा आहेत. कुणी म्हणते 82 नंबरला होतं, कुणी म्हणते 174 नंबर, काही सांगतात आकडेवारी. मुळामध्ये आपल्याला हे सगळं बारकाईने समजून घ्यायचं. मी थोडक्यात समजून सांगणार आहे. पहिली गोष्ट सुरुवातीलाच मी स्पष्ट करतो, ज्यांना कोणाला खाली काहीतरी ट्रोलिंग करायचं असेल त्यांच्यासाठी किंवा टीका करायची असेल माझ्यावर, त्यांच्यासाठी मी सुरुवातीलाच बोलतोय, मी कुठल्याही जातीचा नाही असं स्वतःला समजतो. मी भारतीय नागरिक म्हणून इथे बोलतोय. मी कुठल्याही जातीच्या फेवरमध्ये नाही, कुठल्या जातीच्या विरोधात नाही. कारण मी शिवशाहू फुले शाहू आंबेडकरांचा विचार मानणारा कार्यकर्ता आहे, पुरोगामी विचाराचा मी कार्यकर्ता आहे. इथे मी राजकीय कॉमेंट करायला आलेलो नाही. नंबर 1. नंबर 2, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे का? तर नक्कीच मिळालं पाहिजे. पण ते कसं मिळालं पाहिजे या संदर्भाने आपल्याला काही बोलायचे, चर्चा करायच्यात. मी भावनिक बोलू इच्छित नाही, मोघम बोलू इच्छित नाही, कोणावर मला आरोप पण करायचे नाहीयेत. परंतु मला मी एक जन्म नावाचा अपघात माझा जरी मराठा जन्मजातीत झालेला असला, जन्म आपला अपघात असतो. कुठल्या जातीत व्हावा हे काय आपण ठरवून येत नाही, कुठल्या धर्मात व्हावा हे काय आपण ठरवून येत नाही, कुठल्या प्रांतात व्हावा हे आपण काय ठरवून येत नाही, कुठल्या देशात व्हावा हेही आपण ठरवत नाही. जन्म हा एक अपघात असतो, तो कुठे जन्माला येऊ शकतो आपल्याला माहित नसतं. त्यामुळं त्या अनुषंगाने मला काही जे मुद्दे आता मी आरोपाचे तुम्हाला सांगितले त्याचा एकेकाचा खुलासा मी करतोय. पहिली गोष्ट, मागासवर्ग आयोगाने जे काही ठरवले की इतर मागासवर्गाची यादी कशी बनवायची, त्या अनुषंगाने सुरुवातीला काकासाहेब कालेलकरांच्या नेतृत्वाखाली एक आयोग निर्माण झाला होता. तो 1953 साली झाला आणि 1955 साली त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर झाला. त्या अहवालामध्ये त्यावेळच्या सर्वेक्षणानुसार मराठा जातीचा उल्लेख त्या आयोगाच्या यादीत नव्हता, मात्र कुणबीचा होता. नंबर 1. मला दुसरं जे सांगायचं की मंडल आयोगाच्या अहवालामध्ये 1979 साली मोरारजीभाई देसाई यांनी जो मंडल आयोग नेमला, त्याच्यानंतर त्या मंडल आयोगाचा अहवाल 80 साली आल्याच्या नंतर प्राप्त झाला. तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, मोरारजीभाईंचं सरकार गेलेलं होतं. आणि तो 89 साली जेव्हा व्हीपी सिंगांचं सरकार या देशावर आलं, ते भारतीय जनताच्या पाठिंब्याने आलं होतं. माननीय व्हीपी सिंगांनी 90 साली तो अधिसूचना काढून मंडल आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या. त्या स्वीकारल्या आणि लगेच भाजपाने त्यांचा पाठिंबा काढून घेतला. देशात रथयात्रा काढली, आरक्षण विरोधी वातावरण तयार केलं आणि मंडल विरुद्ध कमंडल अशी घोषणा देऊन भारतीय जनता पार्टीने ते केलं होतं. हे वास्तव आहे, राजकीय आरोप नाही. कुणी तुम्ही इतिहासात जाऊन त्याचं चेक करू शकता. आता मला सांगायचंय काय की मंडल आयोगाने जेव्हा त्या शिफारसी दिल्या होत्या आणि त्या स्वीकारल्या गेल्या, तेव्हा सुप्रीम कोर्टात अनेक केसेस दाखल झाल्या होत्या. इंदिरा साहनी त्याच्यातली मुख्य केस होती, बाकीच्या अनेक केसेस होत्या, क्लब केल्या होत्या. इंदिरा साहनीच्या केसच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने सरकारला आदेश दिले 91 साली की तात्काळ तुम्ही 4 महिन्याच्या आतमध्ये राज्य मागासवर्ग आयोग आणि केंद्राच्या पातळीवर केंद्रीय मागासवर्ग आयोग सुरू करावा. 4 महिन्याच्या आत. तशा पद्धतीने केंद्रीय मागासवर्ग आयोग तयार झाला, राज्य मागासवर्ग आयोग तयार झाला आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं कोर्टाने की तुम्हाला जर का ओबीसीची यादी, मंडल आयोगाची जी यादी होती, महाराष्ट्रापुरतं मी बोलतोय, 272 जातींची होती. जर सरकारला जर का आणखी कोणी मागणी करणाऱ्या जाती किंवा राहिलेल्या उपजाती वगैरे असतील, त्या जर समाविष्ट करायच्या असतील तर त्या आयोगासमोर त्याचे पुरावे देऊन त्या आयोगाला सादर कराव्यात. किंवा जर एखादी यादीतली नाव जातीचं कमी करायचं असेल तरी त्या आयोगाला अधिकार होता. सरकारला अधिकार नव्हता, त्या आयोगाला अधिकार होता. मला माझ्या मित्रांना, बांधवांना समजून सांगायचे, नवतरुणांना, की राज्य मागासवर्ग आयोगाला हायकोर्टाची पॉवर असते, हायकोर्टाचा दर्जा असतो. हे नीट लक्षात घ्या. केंद्रीय मागासवर्ग आयोगाला जवळपास सुप्रीम कोर्टाच्या लेवलचा दर्जा असतो आणि त्या पद्धतीने त्यांना अधिकार दिलेले असतात. कुठलं नाव यादीतलं कमी करायचं आणि कुठलं काढायचं ते शिफारस आयोग करतं आणि मग सरकार त्याची अंमलबजावणी करतं. 23 मार्च 1994 जो जी आर आला, तो जी आर त्या आयोगाच्या शिफारशीनुसार, मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार आलेला आहे. हे नीट लक्षात घ्या. आणि मंडल आयोगाच्या ज्या शिफारशी आल्या होत्या त्या महाराष्ट्रातल्या ज्या 272 जाती दिल्या होत्या त्याच्यात मराठा जात नव्हती, कुणबी जात होती. हे लक्षात घ्या. आता कुणबी जात किती नंबरला होती? काही जण सांगतात की अमक्या नंबरला होती, तिथं जाती घुसाडल्या आणि काढल्या वगैरे. मी परवा सुद्धा एका चॅनलला बाईट देताना सांगितलं होतं की किती नंबरला ती जात आहे वगैरे. माझ्याकडे जे मंडल आयोगाच्या अनुषंगाने जे पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये अधिकृत पुस्तक आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक राज्यातली जातवार लिस्ट दिलेली आहे. महाराष्ट्रातली, ओरिसाची, गुजरातची, सगळ्या राज्याची, देशातल्या केरळ वगैरे सगळ्या राज्यातली यादी दिलेली आहे. तर महाराष्ट्राची जी यादी आहे त्याच्यामध्ये 1 नंबरला आगरी, आगले आणि कोलान ही जात आहे.
आता मी सगळ्या 272 जाती वाचत बसत नाही, पण कुणीतरी 82 नंबरचा वगैरे उल्लेख करतं, तर 80 पासूनची मी यादी वाचतो. 80 नंबरला गणाली अथवा गंडेली जाते, 81ला गंधर्व जाते, 82ला गंगानी जात आहे, 83ला गारोडी गरुडी आहे, 84ला गरपागडी आहे, 85ला गवंडी जात आहे, 86ला धाडसी जात आहे, 87ला घिसाडी लोहार, गाडी लोहार, गितोडी लोहार, राजपूत लोहार अशा जाती आहेत. आता कुणी नंतर काय वेगळे आकडे सांगतात, तर मी कुणबी जात जी आहे ती 143 नंबरला आहे. लक्षात घ्या, मी तिथं खून करून ठेवलेली आहे, तुम्हाला दिसत असेल ते बघा. कुणबी जात 143 नंबरला आहे इथे. मग जर कुणबी जात 143 नंबरला आहे आणि कुणी म्हणलं की नंतर माळी वगैरे यानंतर जाती घुसडल्या, तर तसं अजिबात नाहीये. 160 नंबरला माळी आणि फुलमाळी जात आहे. कुणी म्हणलं की तेली जात घुसडली, तर तेली जात सुद्धा 249 नंबरला इथे तेली जात आहे. मित्रांनो, या 272 ज्या जाती आहेत, शेवटची जात आहे म्हणजे 271 नंबरची वनाडी जात आहे, एंडीवाड आहे. 272ला येरा गोलवाड अथवा ठेल्ला पामतलवाड अशा अनेक जातीची नावं सुद्धा आपल्याला माहित नाही, छोट्या छोट्या जाती असतात. मग ह्या 272 जातीमध्ये मंडळ आयोगाच्या जी फायनल केली होती सर्वेक्षण करून, ती काय अशी झोपतून उठून केलेली नव्हती. त्याचं खूप सर्वेक्षण असतं, खूप टाटा इन्स्टिट्यूट सारख्या अनेक संस्थांचे अहवाल घेतलेले असतात. त्यांनी देशभर फिरून ते मी मंडळ आयोगाचा अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, मला सांगायला अभिमान वाटतो की मंडळ आयोगाचं जे काय प्रशिक्षण होतं, कार्यशाळा होती, 1992 साली स्वतः स्वर्गीय व्हीपी सिंग साहेबांनी मुंबईमध्ये सह्याद्री गेस्ट हाऊसला एक कार्यशाळा घेतली होती. 51 कार्यकर्ते त्याच्यामध्ये होते. त्याच्यात मी एक कार्यकर्ता होतो पुणे जिल्ह्यातनं, की माझं मंडळ आयोगाच्या संदर्भातली कार्यशाळा प्रशिक्षण स्वतः व्हीपी सिंग साहेबांनी आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री जे होते माननीय मधु दंडवते साहेबांनी घेतलेलं होतं. मंडळ आयोगाचा त्यावेळेपासून मी अभ्यास करतो आणि केलेला आहे. तर मला सांगायचे की 143 नंबरला जी कुणबी जात आहे, ही जात जर मंडळ आयोगाच्या शिफारशीनुसार आली नसती तर 23 मार्च 94च्या GR मध्ये ही आली नसती. 23 मार्च 94च्या GRच्या अनुषंगाने नामदेव जाधव सारखे अनेक जण अपप्रचार करतायत. काही वकील पण आहेत, काही त्यांचा हेतू शुद्ध मला माहित नाही, परंतु त्यांनी सत्य सांगायला पाहिजे. खोटं सांगून किंवा भावनिक सांगून किंवा आपल्या जातीला बरं वाटावं म्हणून बोलणं उचित नाही. मी कुठल्या जातीला बरं वाटावं किंवा वाईट वाटावं म्हणून बोलत नाहीये. मित्रांनो, 23 मार्च 94चा GRची अंमलबजावणी मंडळ आयोगाच्या शिफारशीनुसार, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये देशात पहिल्यांदा माननीय शरद पवार साहेबांनी केली, हे सत्य आहे. आणि त्या यादीमध्ये जवळपास नंतर ज्या वाढलेल्या जाती होत्या त्या आयोगाच्या शिफारशीनुसार वाढलेल्या होत्या, त्या 346 जाती झालेल्या होत्या. 346 जातीमध्ये कुठेही मराठा जात आलेली नव्हती. ती मुख्यमंत्र्याला किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाला ती घालता येत नाही, काढता पण येत नाही. तो अधिकारच आयोगाचा आहे, मंत्रिमंडळाचा अधिकार नसतो. हे नवतरुणांना मला नम्रपणाने समजून सांगायचे, जे कॉमेंट्स करतात किंवा रील स्टारवर जागतात त्यांना नम्रपणाने सांगायचे. पवार साहेबांनी तो GR राबवला, अंमलबजावणी आणली, म्हणून आज मनोज जरांगे पाटील त्याच कुणबी आरक्षणाच्या आधारावर सरसकट मराठ्यांना आरक्षण मागतायत. हे नीट लक्षात ठेवा. त्यामुळे 23 मार्च 94च्या GRला विरोध करणे म्हणजे मंडळ आयोगाला विरोध करणे. 23 मार्चच्या 94ला विरोध करणे म्हणजे मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला विरोध करणे आहे. हे नीट लक्षात ठेवा. कारण मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन त्याच 94च्या GRच्या आधारावर आहे. तो GR जर नसता अंमलात आला तर मनोज जरांगे पाटलांची आज मागणी टिकली नसती, चालली नसती, त्यांना ती मागणी करता आली नसती. पण मराठा जातीचा उल्लेख नव्हता. आणि दुसरी गोष्ट मला सांगायची की 80च्या दशकामध्ये स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी जी मराठा आरक्षणाची मागणी केली होती, अनेकांचा गैरसमज आहे, अनेक जण विचार करत नाही. काय मागणी होती नेमकी? त्यांची मागणी होती की मराठा जातीतल्या लोकांना आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं. आर्थिक निकषावर आधारित मागणी पहिल्यांदा या देशामध्ये त्यांनी केली गेली होती आणि त्याच्यावर प्रयत्नही झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले होते, पवार साहेबांनी प्रयत्न केला होता, परंतु तो कोर्टामध्ये टिकला नाही. कारण राज्यघटनेमध्ये आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची तरतूदच नाही. जे काय 15(4), 16(4) जी कलमं आहेत आरक्षणाच्या अनुषंगाने, त्या कुठल्याही कलमामध्ये कुठेही आरक्षण आर्थिक निकषावर देता येत नाही अशी तरतूद आहे. 91 साली तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंहराव यांनी सुद्धा प्रयत्न केला होता आर्थिक निकषावर देण्याचा, पण तोही कोर्टात टिकला नाही. त्यामुळं स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांची मागणी मागे पडली किंवा ती कोर्टात टिकली नाही. मग मराठा आरक्षणाची मागणी कधी झाली का? तर त्यावेळी होत नव्हती. उलट मराठ्यांना आरक्षण म्हणजे कमीपणा वाटायचा, राखीव जागा म्हणजे कमीपणा वाटायचा. अनेक स्वतःला उच्चकुलीन समजणारे, क्षत्रिय समजणारे, देशमुख मराठा समजणारे लोक आरक्षणाच्या बाजूचे नव्हते. कुणीही मागणी केलेली नव्हती. 94ला, 95ला, 96 पर्यंत कुणीही मागणी केलेली नव्हती. 96 साली न्यायमूर्ती खत्री आयोग राज्यामध्ये निर्माण झाला आरक्षणाच्या अनुषंगाने, ओबीसीच्या अनुषंगाने, आणि न्यायमूर्ती खत्री आयोगासमोर तेव्हा
पहिल्यांदा मराठा सेवा संघाने एक अर्ज करून मागणी केली होती. अतिशय ती मागणी तेव्हा लोकांना सर्वश्रुत पण नव्हती, राज्यव्यापी झालीच नव्हती. पण न्यायमूर्ती खत्री आयोगाने त्या मागणीला विचारात घेतल्यानंतर, त्यांचा सर्व्हे आल्यानंतर जेव्हा अहवाल प्राप्त झाला खत्री आयोगाचा, तेव्हा त्यांनी मराठा जातीला ओबीसीच्या यादीमध्ये घेण्यासाठी मान्यता दिली नाही. कुणबी होतीच आधीपासूनच, कुणबीला काय प्रॉब्लेम नव्हता, पण मराठा जातीला ओबीसीचा दर्जा देण्यात खत्री आयोगाने नकार दिलेला होता अधिकृतपणे. नंतर ती मागणी काही दिवस मागे पडली, पुन्हा ती मागणी काही दिवसांनी सुरू झाली. थोडीफार सुरू झाल्यावर 2004 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्या काळामध्ये मग न्यायमूर्ती बापट आयोग नेमला गेला. न्यायमूर्ती बापट आयोग नेमल्यानंतर पुन्हा ही मागणी आली. न्यायमूर्ती बापट आयोगाने सविस्तर मी तो अहवाल वाचलाय, न्यायमूर्ती बापटांना मी स्वतः भेटलोय, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांचा जो अहवाल आहे त्यातल्या बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी मी स्वतः वाचल्यात, अभ्यासलेल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यात जाऊन फिरले होते, अभ्यास करून अहवाल दिला होता, त्याच्यावर आक्षेप आले होते, विरोधी मतं आली होती, सगळं आलं होतं. पण न्यायमूर्ती बापट आयोगाचा अहवाल जेव्हा 2008 मध्ये सादर झाला शासनाला, तेव्हा न्यायमूर्ती बापट आयोगाच्याही अहवालामध्ये मराठ्यांना ओबीसीच्या यादीमध्ये घेतलं नाही. कुणबी होतेच पहिले, कुणबींचा प्रॉब्लेम नव्हता, मी पुन्हा पुन्हा सांगतोय मुद्दा म्हणून. आणि कुणबी आणि मराठा एक आहेत हे सुद्धा खत्री आयोगाने मान्य केलं नाही, बापट आयोगाने सुद्धा मान्य नाही केलं. त्यांच्यासमोर अनेकांनी प्रयत्न केले मांडण्याचा की कुणबी आणि मराठा एकच आहेत, परंतु मराठ्यांच्यामध्ये अनेक जाती आहेत. अक्करमाशी मराठा असतील, कुणबी मराठा असतील, मराठा कुणबी असतील, देशमुख मराठा असतील, पाटील मराठा असतील, अशा अनेक जाती आहेत. पण सरसकट सगळा सकल मराठा एकच आहे, कुणबी आणि मराठा एकच आहे, हे आपण सिद्ध करू शकलेलो नाही. काही हायकोर्टाचेही निकाल आहेत, औरंगाबाद खंडपीठाचा आहे, मुंबई खंडपीठाचा आहे, हायकोर्टाचे, पुन्हा सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहेत. या कुठल्याही निकालामध्ये किंवा कुठल्याही आयोगाच्या रिपोर्टमध्ये मराठा जातीला ओबीसीचा दर्जा मिळालेला नसल्यामुळे आजपर्यंत त्याला आपण यश मिळू शकलेलो नाही. कुणबी जातीचा दर्जा होता म्हणून आपण करू शकलो. 2009ला मग महाराष्ट्रातल्या 18 मराठा संघटना एकत्र आल्या. मग ती छावा संघटना असेल, मराठा सेवा संघ असेल, मराठा महासंघ असेल, अनेक संघटना होत्या मराठ्यांच्या, विनायक मेटेंची संघटना, अनेक संघटना, ह्या सगळ्या 18 संघटना एकत्र पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये 2009 मध्ये आल्या. तोपर्यंत राज्यव्यापी मराठा आरक्षणाच्या संदर्भातली मागणी कधी फारशी तितक्या ताकदीने कधी झालेली नव्हती. 2009 पासून पहिल्यांदा मोठ्या आवाजामध्ये महाराष्ट्रव्यापी, राज्यव्यापी प्रथमच मागणी मराठा कुणबी एकच आहेत, त्यांना आरक्षण मिळावं अशा पद्धतीची मागणी सुरू झाली, त्याची आंदोलनं सुरू झाली. आणि मग 2014 मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी नारायण राणे यांची एक समिती नेमली. त्या समितीचा अहवाल 2014 मध्ये जेव्हा प्राप्त झाला, तेव्हा नारायण राणे समितीच्या अहवालामध्ये सुद्धा 14% मराठ्यांना आरक्षण द्यावं हा 14% आकडा, आपला 16% आकडा पहिल्यांदा आला. जे काय आता कोणी म्हणतात ना 16% मराठ्यांचं काढलं आणि ओबीसींना दिलं, हे दादांत अपप्रचार आहे, खोटा आहे, भाषणबाजी आहे. मला सांगा 16%चा आकडा 2014च्या आधी कुठं जर कोणी उच्चारला असेल तर मला दाखवा कुणीतरी पुरावा, मला तो समजून घ्यायचा आहे, मला माझ्या ज्ञानात भर पाडायची. 16%चा आकडा चर्चेला मुळात 2014 पासून आला. नारायण राणे समितीचा अहवाल पृथ्वीराज चव्हाणांच्याकडे सादर झाला, तेव्हा 16% मराठ्यांना आरक्षण देण्याची घोषणा झाली. सरकारने त्याला कॅबिनेटमध्ये मान्यता दिली होती आणि 5% मुस्लिमांनाही दिली होती. पण ते जे 16%चं आरक्षण पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या काळात दिलं होतं ते कोर्टात पुढे टिकलं नाही, तो तुम्हाला इतिहास पुढचा माहिती आहे. नंतर मग गायकवाड समिती फडणवीस साहेबांनी नेमली. गायकवाड समितीचा अहवाल सुद्धा असाच आला, त्याच्यामध्ये सुद्धा मराठा आणि कुणबी एक दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. पण 102वी घटना दुरुस्ती मोदी सरकारच्या काळात झाली होती 2017 मध्ये, आणि 102व्या घटना दुरुस्तीमुळे राज्याचा मागासवर्ग आयोगाचा दर्जाचा अधिकारच काढून घेतले होते. आणि नेमकं त्याच काळात फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण घोषणा केली. हा इतिहास आहे, आपण काढून बघा. मी जर खोटं बोलत असेल तर 18 मध्ये जर का राज्य मागासवर्गाचे अधिकार केंद्राने घटना दुरुस्ती करून काढून घेतले नसते तर फडणवीसांनी दिलेलं आरक्षण कदाचित कोर्टात टिकू शकलं असतं, कारण राज्याला तो अधिकार राहिलेला असता. पण 2021 मध्ये मग तो पुन्हा अधिकार, घटना दुरुस्ती 127वी झाली आणि पुन्हा अधिकार राज्याला दिले गेले. पण तोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊन गेला होता. गायकवाड समितीच्या अहवालानुसार फडणवीसांनी दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टात पुन्हा नाकारलं गेलं. मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे की जे आरक्षण दिलं जातं, ओबीसीचं आरक्षण ठरवत असताना त्याचा काही क्रायटेरिया आहे मित्रांनो. अनेक मित्रांना माहिती व्हावं म्हणून नवतरुणांना सामाजिक मागासलेपण म्हणजे काय हेच माहित नाही. मी फेसबुकवर अनेकदा कॉमेंट केलेली आहे, अनेकदा सातत्याने बोलताना सुद्धा विचारत असतो. प्रत्येक मुलाला व्हॉट्सअपवर चॅटिंग करतात काही जण की सामाजिक मागासलेपण म्हणजे काय, असा मी प्रश्न जेव्हा त्या मुलाला विचारतो, त्या कॉमेंट्स करण्याला विचारतो, तेव्हा त्याला नीट सांगता येत नाही. मित्रांनो, मंडल आयोगाने ज्या शिफारशी दिल्या, सुप्रीम कोर्टाने जे काय क्रायटेरिया घालून दिला, मागासवर्ग आयोगाने जे काय क्रायटेरिया घालून दिला, त्याच्यामध्ये 3 निकष लावलेले आहेत. सामाजिक मागासलेपण हे असलं पाहिजे, शैक्षणिक मागासलेपण असलं पाहिजे आणि आर्थिक मागास असलं पाहिजे.
असे एकूण 11 निकष आहेत. सामाजिक मागासमध्ये 4 निकष आहेत. पुन्हा पोटात सामाजिक मागासपणासाठीचे 4 निकष आहेत. म्हणजे कोणते? ज्या जातीला इतरांकडून सामाजिक दृष्ट्या मागास मानलेल्या आहेत अशा जाती. बघा बरं का, नीट लक्षात घ्या. मला सांगा कोणतं गाव असं आहे महाराष्ट्रामध्ये की ज्या गावामध्ये मराठ्यांना इतर जातींकडनं सामाजिक दृष्ट्या मागास मानलं जातं? ते आपल्याला कोर्टात सिद्ध करून द्यावं लागेल. उपजीविकेसाठी मुख्यत्वे शारीरिक कष्टावर अवलंबून असणाऱ्या जाती. तिसरं, 17 वर्षाहून कमी व्यक्तीचा विवाह होण्याचं प्रमाण ज्या जातीमध्ये राज्यस्तरीय सरासरीपेक्षा जास्त आहे त्या जाती. स्त्रियांनी श्रमशक्तीमध्ये प्रवेश करण्याचं प्रमाण ज्या जातीमध्ये राज्यस्तरीय सरासरीवरून 25% जास्त असेल अशा जाती सामाजिक दृष्ट्या मागास मानल्या जातात. मागे जेव्हा वेगवेगळे अहवाल आले, खत्री आयोगाचा अहवाल आला, बापट आयोगाचा अहवाल आला होता, मंडल आयोगाचा आला होता, त्याच्यामध्ये मराठ्यांचं शैक्षणिक मागासले पण सिद्ध झालं होतं, आर्थिक मागासले पण सिद्ध झालं होतं, पण सामाजिक मागासले पण अद्यापपर्यंत 40 वर्षामध्ये कधी सिद्ध झालेलं नाही. आणि जे कोणी म्हणतात ना 50 वर्षात आम्हाला दिलं नाही, पण 50 वर्ष आणलं कुठून? मुळात 97च्या नंतर ही मागणी सुरू झालेली आहे. म्हणजे 20-25 वर्षाचा इतिहास त्याला फार फार तर मिळतो. त्याच्या आधी जी मागणी होती आर्थिक निकषावरची होती, ती कोर्टात टिकली नाही, त्याचा निकाल होऊन गेलेला आहे. घटनेत तशी तरतूदच नाही. कुणी अफवा सोडत असतील, चर्चा करत असतील, भावनिक बोलत असतील, त्याच्यावर विश्वास ज्याला ठेवायचा त्यांनी ठेवा, मी ठेवणार नाही. मग आता शैक्षणिक मागासले पण जे आहे ते मंडल आयोगाने जे सांगितले त्याचे 3 घटक आहेत. 5 ते 15 वयोगटातील मुलं कधीच शाळेत न गेल्याचं प्रमाण ज्या जातीमध्ये राज्यस्तरीय सरासरीपेक्षा 25%हून जास्त असेल अशा जाती. शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण तितकंच असेल किंवा मॅट्रिक झालेल्यांचं प्रमाण ज्या जातीमध्ये राज्यस्तरीय सरासरीपेक्षा 25%नी कमी असेल अशा जाती शैक्षणिकदृष्ट्या मागास समजल्या जातात. आर्थिक मागासाचे 4 निकष आहेत. राज्यस्तरीय सरासरीपेक्षा 25%हून कमी सरासरी कौटुंबिक मालमत्ता असलेल्या जाती. ज्या जातीमधील कुटुंबांना राज्यस्तरीय सरासरीपेक्षा 25%नी कच्च्या घरामध्ये राहतात. ज्या जाती 50%हून अधिक कुटुंबाला उपलब्ध असणारा पिण्याच्या पाण्याचा स्रोत अर्धा किलोमीटरहून जास्त अंतरावर असेल त्या जाती. उपभोग घेणाऱ्या कर्ज घेणाऱ्या कुटुंबांची संख्या ज्या जातीमध्ये राज्यस्तरीय सरासरीपेक्षा 25%हून अधिक असेल अशा जाती आर्थिकदृष्ट्या मागास मानल्या जातात. मंडल आयोगाने 22 गुणांची एक निकष लावले होते, 22 गुणांक दिले होते. त्याच्यात 12 गुण जर मिळतील तर ती जात ओबीसी धरली जात होती. बापट आयोगाने त्याच्यानंतर जे सर्वेक्षण केलं होतं त्या 22 गुणांपैकी 11 गुण फक्त एकट्या बीड जिल्ह्यामध्ये मिळाले होते. मी ती आकडेवारी सगळी पाहिली, ती वाचून तुमचा वेळ घेत नाही मी. परंतु बाकीच्या महाराष्ट्रातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये 3, 4, 5 किंवा 7, 8च्या पेक्षा जास्ती मार्क कुठल्याही जिल्ह्यात मिळालेली नव्हती. दुर्दैवाने आपण सामाजिक मागासले पण मराठ्यांचं सिद्ध करू शकलो नाही. कोणतंही सरकार सिद्ध करू शकलेलं नाही. सरकार सिद्ध करू शकतं का नाही याच्यापेक्षा मागासवर्ग आयोग ज्याला हायकोर्टाचा दर्जा असतो त्याने सिद्ध केलं तरच आपल्याला हे आरक्षण मिळू शकतं. म्हणून मध्यंतरी शरद पवार साहेबांनी अनेकदा काही जण विचारतात उगाच अल्लडपणाने, अपडेट घेत नाहीत काय म्हणे की राष्ट्रवादीची भूमिका काय, शरद पवारांची भूमिका काय. राष्ट्रवादी पक्षाने सुरुवातीपासूनच सकारात्मक भूमिका घेतल्याची अनेक उदाहरणे आपण गुगलवर सर्च करू शकता. पवार साहेबांच्या भूमिका वाचू शकता. पवार साहेबांच्या बद्दल 2010चा पुढारीचा एक पेपर कोणीतरी व्हायरल करते आणि सांगते की पवार साहेबांचं हेडिंग आहे त्याच्यामध्ये शरद पवारांनी असं स्टेटमेंट केलेलं की मराठ्यांना कायद्याने आरक्षण शक्य नाही. त्याच्यात काय चुकीचं स्टेटमेंट आहे? मराठ्यांना जर ओबीसीचा दर्जाच मिळालेला नाही, कुठल्या आयोगाने दिलेला नाही, कुठल्या कोर्टाने दिलेलं नाही, कुठलेही तज्ज्ञ वकील तिथं सिद्ध करू शकलेले नाहीत, मग मला सांगा आपण कसं काय पवार साहेबांच्यावर आरोप करू शकतो? कायद्याने टिकलंच पाहिजे ही मागणी सातत्याने आहे. विधिमंडळामध्ये जेव्हा 2 वेळा सर्वपक्षीय ठराव झाले तेव्हा सगळ्या पक्षांनी एकमुखाने ठराव केलेला आहे विधिमंडळामध्ये. बाहेर काय बोलतो त्याला काय महत्व नाही कोण, पण विधिमंडळामध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारच्या सर्वपक्षीय ठराव 2 वेळा झालेला आहे विधान परिषदेत आणि विधानसभेमध्ये की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. पण कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मिळावं ही राष्ट्रवादीची भूमिका कायम राहिलेली आहे. आता पवार साहेबांनी मध्यंतरी 1 महिन्यापूर्वी भूमिका जाहीरपणाने मांडलेली आहे माध्यमांच्या समोर की राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करावं लागेल आणि 16% वाढीव आरक्षण जसं बिहारमध्ये जातवार जनगणना झाली आणि जातवार जनगणना होऊन त्यांनी आता वाढीव आरक्षण दिलं तिथे. त्याच्यासाठी डेटा लागतो आपल्याकडे. आपला महाराष्ट्र सरकारच्या डेटा संदर्भात आपण केंद्राकडे मागणी करायला पाहिजे की 2011 मध्ये मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने जे काय जातवार जनगणना केली होती ती का स्वीकारली जात नाही केंद्राला आपण विचारलं पाहिजे. नसेल तुम्हाला ती स्वीकारायची तर नव्याने करा म्हणून 7-8 वर्ष गेली मागणी आहे केंद्र सरकारकडे की जातवार जनगणना झाली पाहिजे, म्हणजे कोणाची जात किती संख्या ती तरी कळेल आपल्याला एकदा. दुसरं काय आरोप केला जातो की 34% दिलं वगैरे. कुठेही 34% आरक्षण दिलेलं नाही. आपण उगीच काहीतरी अपप्रचार करतो आणि त्याच्यामध्ये खोटं नाटक काहीतरी पसरवतो. मराठ्यांना आरक्षण नाकारण्याचा प्रश्न आयोगाने दिल्याशिवाय येतच नाही. आयोगाने जर अहवाल दिला असता तर कोणत्या मुख्यमंत्र्याची हिंमत आहे आरक्षण नाकारण्याची? हिंमतच नाही, कोणताच मुख्यमंत्री करू शकणार नाही.
34% ओबीसीना आरक्षण आहे का? तर नाही. केंद्राचं आरक्षण 27% आहे, जे मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने त्यावेळेस दिलेले. केंद्राचं 27% आहे. राज्याचं आरक्षण आधीचं 10% होतं आणि 94च्या GR नुसार ते 19% झालं. फुगवलेलं जे म्हणतात ना अनेक जण, ते फक्त 9% आहे. 10%वरून 9% म्हणजे 19% झालं राज्याचं आरक्षण, 27% नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदुरबार दौऱ्यावर होते. जनजाती गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थिती लावली. आदरणीय रमेश बैसाहेब, आपले आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, मदत पुनर्वसन मंत्री आणि पालकमंत्री अनिल भाईदास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित, डॉक्टर हिना गावित, विजय वाघमारे, राधाकृष्ण गमे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व आदिवासी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आजचा जनजाती गौरव सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये साजरा होतोय आणि भगवान बिरसा मुंडांचं आयुष्य फक्त 25 वर्षाचं असताना त्यांना वीर मरण आलं. पण या 25 वर्षामध्ये त्यांनी अतुलनीय असं कर्तृत्व देखील गाजवलं. जनतेच्या मनामध्ये त्यांनी अढळ स्थान निर्माण केलं आणि आपल्या सगळ्यांचे ते भगवान बिरसा मुंडा झाले. याला फार तपश्चर्या आहे, त्याग आहे, बलिदान आहे आणि म्हणून या भगवान बिरसा मुंडांचं तैलचित्र थेट संसदेमध्ये संसद भवनामध्ये लागलेलं आहे. हा आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे. एवढे कमी आयुष्य लाभलेल्या कुणालाही हा सन्मान आजवर लाभलेला नाही, हे देखील एक वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून या देशात झारखंड हे नवराज्य निर्माण होत असताना त्यांनी आपला स्थापना दिवस कोणता निवडला असेल तर तो 15 नोव्हेंबर म्हणजे बिरसा मुंडांच्या जयंतीचा दिवसच त्यांनी निवडला. आणि म्हणून बिरसा मुंडांचं कर्तृत्वच एवढं महान होतं की त्याची नोंद आणि दखल संपूर्ण देशाने घेतले. ते खऱ्या अर्थाने एक लोकनायक होते. आदिवासींमध्येच नव्हे तर देशभरामध्ये स्वातंत्र्याचा अंगार फुलवणारे ते शूर स्वातंत्र्य सेनानी होते. मी पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो, मानाचा मुजरा करतो. आजच्या जनजातीय गौरव दिनाच्या मी सगळ्यांनाच मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. नंदुरबार जिल्ह्याचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि या निमित्ताने या संपूर्ण जिल्हावासियांना देखील या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी मनापासून शुभेच्छा देतो. बिरसा मुंडा यांचा जन्मदिन जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येईल असं आपल्या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी 2001 साली जाहीर केलं. आणि आपला सांस्कृतिक वारसा, राष्ट्रीय अभिमान आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देण्याची भावना त्याच्या मागे होती. आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेला महान लढा कायम आठवणीत राहावा ही भावना देखील त्याच्यामध्ये होती. आज देखील झारखंड खुंटी जिल्ह्यातील भगवान बिरसा मुंडा यांचे जन्मस्थळी एक खास कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि तिथे बिरसा मुंडा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्वतः खुद्द प्रधानमंत्री महोदय देखील उपस्थित होत आहेत. हे आपल्या सगळ्यांसाठी एक विशेष बाब आहे
अभिमानाची बाब आहे. स्वतंत्र भारताच्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये आपल्या देशातील सर्वोच्च पदावर आदिवासी समाजाला कधी प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं. परंतु श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती पदासाठी निवड करण्याचं ऐतिहासिक काम देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आणि म्हणून देखील आपण सगळ्यांनी त्यांचे आभार मानले पाहिजे. सर्व समाज घटकांना विकासाच्या मुख्य मेन स्ट्रीममध्ये मुख्य प्रवाहामध्ये घेऊन जाणाऱ्या आपल्या आदरणीय प्रधानमंत्रीजींचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना. या निमित्ताने मला मोदीजींची एक कविता या ठिकाणी बोलू इच्छितोय. अपने मन में एक लक्ष्य लिए मंजिल अपनी प्रत्यक्ष लिए हम तोड़ रहे हैं जंजीर हम बदल रहे हैं तस्वीर. म्हणजे मागासलेल्या पिछाडलेल्या आदिवासींची तस्वीर आणि तकदीर बदलून टाकण्याचा त्यांचा एक सशक्त असा विचार होता आणि त्यांनी प्रधानमंत्री महोदयांनी तसा विडा देखील उचलला होता. त्यामुळेच आज देशातील 75 आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये हमारा संकल्प विकसित भारत या ऐतिहासिक अभियानाचा प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते शुभारंभ होतो आहे. अबुआ राज एटे जाना महाराणी राज तुंडू जाना ही बिरसा मुंडा यांची घोषणा होती. म्हणजे इथं आम्हाला राज्य करू द्या, आमचं राज्य राहू द्या आणि ब्रिटिश राणीनं तिच्या देशात निघून जावं. या बिरसा मुंडा यांच्या या घोषणेनंतर आदिवासी बांधव आणि देशही पेटून उठला. त्यांच्यासारख्या शूर सैनिकाच्या मृत्यूने स्वातंत्र्याची चळवळ अधिक तीव्र झाली, अधिक धगधगती झाली आणि म्हणूनच आपल्या या सर्व अशा बिरसा मुंडासारख्या स्वातंत्र्य सैनिकांच्या इतर देशभक्तांच्या बलिदानाने आपला देश स्वतंत्र झाला आणि त्याच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय. आणि यामध्ये अनेक लोकांचं योगदान आहे. गोंड महाराणी वीर दुर्गावती, राणी कमलापती, इतरही अनेक लोकांचे महापराक्रम आपल्याला माहीत आहे. इथं सगळ्यांच्या तस्बिरी लावलेल्या आहेत. आपण त्यांच्या समोर नतमस्तक झालेलो आहे. अनेक ज्ञात आणि अज्ञात आदिवासी बांधवांच्या योगदानाचं स्मरण करून आणि त्यांची आठवण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी भाषा संस्कृती जोपासण्याचं कामही होतं आहे. आणि सरकार देखील या आदिवासी समाजाला मेन स्ट्रीममध्ये आणण्यासाठी, इतर समाजाच्या बरोबर आणण्यासाठी विकास करण्याचं धोरण आपल्या सरकारने घेतलेलं आहे. आणि म्हणूनच आज नंदुरबार येथे 3 दिवसाचं हे आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं आहे. 3 दिवस आदिवासींची संस्कृती असेल, त्यांची सगळे परंपरा आहे, सण आहे, सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि म्हणून राज्यातील देखील 17 जिल्ह्यातील सर्व आदिवासी पाडे वाडे मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना आपण राबवत आहोत. 5,000 कोटी रुपये खर्चाच्या या योजनेतून 6,000 ते 838 किलोमीटरचं जाळं रस्त्याचं तयार होणार आहे. आश्रमशाळांचं बळकटीकरण आपण करतोय. मगाशी मंत्री महोदयांनी सांगितलंय 250 आश्रमशाळांना आदर्श आश्रमशाळा आपण करतोय. 100 विद्यार्थ्यांना PhDचं छात्रवृत्ती देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. ठक्कर बाप्पा आदिवासी योजना आहे. राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली अनेक आदिवासी महोदयांना न्याय देण्याचं काम आदरणीय राज्यपाल महोदय देखील करतायत. आणि म्हणून आदिवासी बांधवांचे वन हक्के दावे लवकरात लवकर मान्य केले जात आहेत. मगाशी त्यांनी मला सांगितलं त्यांच्या काळामध्ये हा निर्णय झाला आणि आज तो लोकाभिमुख झाला. मी त्यांना देखील मनापासून राज्यपाल महोदयांना धन्यवाद देतो. शासन आपल्या दारीसारख्या उपक्रमांचा जास्तीत जास्त फायदा आदिवासी समाजाला होतो आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि सर्वांच्या स्वप्नातला आणि सर्वांना विकासाची संधी असणारा महाराष्ट्र आपण नक्की घडवू. त्यासाठी आपल्या सर्वसामान्य माणसांचं सरकार या ठिकाणी काम करतं आहे. आदिवासी बांधवांना स्वातंत्र्याची स्वाभिमानाची वाट दाखवणाऱ्या
भगवान बिरसा मुंडा यांना पुन्हा एकदा मी अभिवादन करतो. आणि मंत्री महोदयांनी जे सांगितलं, जिल्ह्यासाठी घरकुल आणि स्मशानभूमीसाठी जागाची उपलब्धता ती तातडीने आपण त्यातल्या काही अडचणी आहेत दूर करून तोही विषय आपण करू. तापी नदीवरून पाणी पुरवठा योजना आहे, त्याला देखील काही अडचणी असतील तर दूर करू. त्याचबरोबर या ठिकाणी दुष्काळी भागामध्ये पहिल्या 40 यादीमध्ये नंदुरबार आहे आणि आपण इथे मदत पुनर्वसन मंत्री बसलेले आहे. कॅबिनेटने निर्णय घेतला आहे राज्य स्तरावर आपण देखील जवळपास 1000 सर्कल मंडळनिहाय त्याच्यामध्ये दुष्काळी गावांमध्ये तालुक्यांमध्ये त्यांचा समावेश केला. जे उर्वरित असतील त्यांना देखील सरकार न्याय देईल. या नंदुरबारच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील, आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही, हा सरकारचा एक विश्वास आपल्याला देतो. पुन्हा एकदा आजच्या जनजातीय दिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मध्य प्रदेश दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पाहूया. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. मंचावर उपस्थित बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय सुशील मोदीजी, माझे सहकारी माजी राज्यमंत्री परिणय फुकेजी, आपले लोकप्रिय उमेदवार आणि ज्यांचं अतिशय प्रभावी भाषण आता आपण सगळ्यांनी ऐकलं, ट्रेलर ऐसा है तो पिक्चर कैसा होगा, असे आमचे माजी जज साहेब प्रकाश भाऊ विखेजी, आपले टीकाराम कोरचीजी, नरेंद्र परमारजी, देवीदास राऊतजी, वैशालीताई महाले, मीनाक्षीताई खुरसुंगे, संजुलताताई सोनवंशी, आमच्या अश्विनीताई जिचकार, अनिलजी कुंबरे, अरुणजी भोसले, राजेंद्रजी ठाकरे, उमेशजी कडवे, उमेशजी उरकुडे, विनोदजी दारोकर, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आहे आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळी इंग्रजांनी जल, जमीन आणि जंगलावरचा आदिवासींचा, सामान्य माणसाचा अधिकार हा समाप्त केला, ज्यावेळी एक अशी सावकारी तयार केली की सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार देखील नव्हता, त्यावेळी अतिशय छोट्या वयाचे भगवान बिरसा मुंडा यांनी तमाम आदिवासींना एकत्रित केलं आणि इंग्रजांना सांगितलं, जल, जमीन, जंगल पे हमारा अधिकार है और वो हम वापस लेकर रहेंगे. आणि त्यानंतर एक अशी लढाई भगवान बिरसा मुंडांनी लढली, इंग्रजांना समजायचंच नाही. एकाच वेळी 5-5 ठिकाणी त्यांना बिरसा मुंडा दिसायचे, 5-5 ठिकाणी. आणि त्यामुळे केवळ 25 वर्ष जगलेला तरुण नायक, पण या 25 वर्षामध्ये इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं आणि आदिवासींना जल, जमीन आणि जंगलावरचा अधिकार हा परत मिळवून देणार असे स्वातंत्र्य संग्राम सेनानी भगवान बिरसा मुंडा यांची आज जयंती. आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज जनजाती कल्याण दिवसाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी जनजातीय क्षेत्राकरता, आमच्या आदिवासी समाजाकरता
24,000 कोटी रुपयाची योजना जाहीर केली आहे. एकेका आदिवासी गावामध्ये, एकेका क्षेत्रामध्ये, एकेका आदिवासी समाजाच्या महिलेचा, व्यक्तीचा, मुलांचा, मुलींचा विकास करण्याकरता, त्यांना संपूर्ण सोयी देण्याकरता आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता ही योजना या ठिकाणी सुरू झालेली आहे. म्हणजे केवळ देशाला आदिवासी राष्ट्रपती नाही, तर देशातला शेवटचा आदिवासी देखील हा सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचला पाहिजे. ती क्षमता त्याच्यामध्ये तयार झाली पाहिजे. हे करणारी योजना आज मोदीजींनी सुरू केली आहे. आपल्याला कल्पना आहे, 2च महिन्यापूर्वी आमच्या 12 बलुतेदारांकरता विश्वकर्मा योजना मोदीजींनी सुरू केली. जे खऱ्या अर्थानं गावगाड्याचं काम करतात, आमचे शेतकरी, शेतमजूर, आमचे लोहार, सुतार, सोनार, वळई, सगळ्या लोकांकरता 11,000 कोटी रुपयाची योजना सुरू केली. मोदीजींनी ठरवलंय, समाजातला जो शेवटचा माणूस आहे, 75 वर्षात विकास ज्याच्यापर्यंत पोचू शकला नाही, त्याच्यापर्यंत विकास पोचवायचा आहे. आणि आज मला अतिशय आनंद वाटतो की या ज्या सगळ्या योजना तयार झाल्या आहेत, सामान्य माणसाला विकसित करणाऱ्या, त्याला अधिकारिता देणाऱ्या, त्याला गरिबीतनं बाहेर काढणाऱ्या, त्याच्या जीवनाला स्थैर्य देणाऱ्या, त्याच्या येणाऱ्या पिढीला समृद्ध करणाऱ्या योजना या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून सुरू झाल्या आहेत. आज मध्य प्रदेशमध्ये शिवराजजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारे सामान्य माणसाला अधिकार मिळालाय, खरं म्हणजे मगाशी कमलनाथजींबद्दल परिणय फुकेजी सांगत होते आणि त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी जाम सावळीला बजरंग बलीच्या समोर दिलेलं वचन हे तोडणारे कमलनाथजी, आणि त्यामुळे त्या ठिकाणी बजरंग बलीचा आशीर्वाद त्यांना मिळूच शकत नाही. पण त्याच वेळी एक गोष्ट अजून सांगतो, कमलनाथजी केवळ बजरंग बली समोर खोटं बोलले असं नाही आहे, तर या अखिल हिंदुस्थानाला पहिल्यांदा ज्यांनी हिंदवी स्वराज्य दाखवलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडणारे हेच कमलनाथजी आहे. मला सांगा, छत्रपती शिवरायांचा पुतळा तोडणारे हे राष्ट्रीय असू शकतात की औरंगजेबाचे असू शकतात? हे देशाचे आहेत की औरंगजेबाचे आहेत? अरे मी तर शिवराजजींना या ठिकाणी खऱ्या अर्थानं धन्यवाद देईन की शिवराजजींनी त्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभा केला आणि आज तो पुतळा त्या ठिकाणी मानाने उभा आहे. या देशाला ज्यांनी अस्मिता प्रदान केली त्यांचा पुतळा ध्वस्त करणारे कमलनाथजी पुन्हा मध्य प्रदेशमध्ये कधीच मुख्यमंत्री बनू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. बंधू भगिनींनो, आज आपण पाहतोय ज्या प्रकारे मध्य प्रदेशमध्ये शिवराजजींनी सामान्य माणसाचा विचार केला, ज्या योजना सगळ्या लोकांनी सांगितल्या. आता लाडली बहिणा योजना ही तर आमच्या बहिणींना अधिकारिता देणारी योजना आहे. मोदीजी नेहमी सांगतात की जोपर्यंत समाजामध्ये महिलांना योग्य स्थान मिळणार नाही, जोपर्यंत महिलांची शिक्षण, महिलांचा रोजगार याचा विचार आपण करणार नाही, तोपर्यंत आम्ही विकसित राष्ट्र बनू शकत नाही. विकसित राष्ट्र हे महिलांना सोबत घेऊनच बनवलं जाऊ शकतं. आणि म्हणूनच मोदीजींनी संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये देखील महिलांना आरक्षण देण्याचा कायदा या ठिकाणी तयार केला. पण केवळ तेवढंच नाहीये, तर त्यांच्या शिक्षणाकरता, त्यांच्या रोजगाराकरता वेगवेगळ्या योजना मोदीजींनी सुरू केल्या आणि अतिशय प्रभावी योजना आमच्या शिवराजजींनी देखील या ठिकाणी तयार केल्या. त्यामुळे आज आपण पाहतोय की ज्यावेळी भारतीय जनता पक्षाकडे मध्य प्रदेश आलं त्यावेळी मध्य प्रदेशला बिमारू राज्य म्हटलं जायचं. आज त्या मध्य प्रदेशाने शेती विकासामध्ये केलेलं काम अनेक वर्षापर्यंत देशामध्ये शेतीच्या विकास दरामध्ये
पहिल्या क्रमांकावर मध्य प्रदेश राहिला, याचं कारण या ठिकाणी शिवराजजींनी आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेलं काम आहे. सामान्य माणसाच्या बद्दल असलेला कळवळा खऱ्या अर्थानं आपण बघा, या देशामध्ये माननीय मोदीजींनी 2014 नंतर काय परिवर्तन केलं. या देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला आणि हा अजेंडा राबवताना गरीबाच्या नावावर गैरव्यवहार होऊ दिला नाही, भ्रष्टाचार होऊ दिला नाही. गरीबाच्या योजना थेट गरीबांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे मोदीजींनी केलं. मला आठवतं, राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते. त्यांना एकदा कोणीतरी विचारलं, का हो देशाचा विकास का होत नाही, गरीबाचा विकास का होत नाही, गावांचा विकास का होत नाही. राजीव गांधी म्हणाले, काय करू, मी दिल्लीहून 1 रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसापर्यंत 15 पैसे पोचतात, 85 पैसे भ्रष्टाचारामध्ये चालले जातात. मोदीजी पंतप्रधान झाले आणि मोदीजींनी सांगितलं, न खाऊंगा न खाने दूंगा, आणि अशा योजना तयार केल्या. आता बघा, मोदीजी तिथनं एक बटन दाबतात, थेट तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा होतात. मध्ये कोणी मध्यस्थ नाही, कोणी दलाल नाही, कोणी नाही. मोदीजींच्या योजना सगळ्या अशाच आहे. लोकांना घर मिळाले, घरांकरता पैसा खात्यामध्ये आला. लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजना मिळाल्या, त्या योजनांचा पैसा थेट खात्यामध्ये आला. मजुरांकरता योजना असो, महिलांकरता योजना असो, आता भ्रष्टाचाराला जागा नाहीये. तुमचा पैसा तुमच्या खात्यामध्ये थेट आणण्याचं काम आणि भ्रष्टाचाराला संपवण्याचं काम या ठिकाणी मोदीजींनी केलं. आज आपण जर बघितलं तर एकट्या मध्य प्रदेशचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी माननीय मोदीजींच्या आणि शिवराजजींच्या नेतृत्वात गेल्या 9 वर्षामध्ये 44 लाख लोकांना पक्क घर हे मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने दिलं. 1,36,00,000 लोक गरिबी रेषेच्या वर आणण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने, मोदीजींनी, शिवराजजींनी केलं. 5 करोड लोकांना मुफ्त राशन देण्याचं काम हे मोदीजींच्या, शिवराजजींच्या नेतृत्वात चाललंय. 3,62,00,000 लोकांना मध्य प्रदेशमध्ये आयुष्यमानचं कार्ड हे मोदीजींच्या माध्यमातून, शिवराजजींच्या माध्यमातून मिळालं, की ज्याच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतचा इलाज हा मोफत देण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलेलं आहे. एवढंच नाही तर उज्ज्वला सारखी योजना, या योजनेमध्ये जवळपास 82 लाख घरांमध्ये त्या ठिकाणी गॅसचं कनेक्शन मोदीजींनी दिलं आणि आता 400 रुपयाची गॅस सिलेंडरवर सबसिडी देखील मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी मिळते आहे. 3.5 करोड महिलांना या ठिकाणी जनधनचं खातं दिलं, त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले. जवळपास 1,43,00,000 शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपये हे मोदीजींनी एकट्या मध्य प्रदेशामध्ये दिले आणि 72,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते हे मोदीजींनी आणि शिवराजजींनी या मध्य प्रदेशामध्ये या ठिकाणी केले. त्यामुळे ही जी काही सगळी विकासाची मालिका आहे, मुठभर लोकांचा विकास नाहीये, केवळ नेत्यांचा विकास नाहीये. हा जो विकास या ठिकाणी झालाय हा सामान्य माणसाचा विकास आहे. आणि सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे तर मोदीजींनी सामान्य माणसाचा विकास करत अर्थव्यवस्था मोठी केली. जी भारताची अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावर होती, आता 5व्या क्रमांकावर आली. आम्ही जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झालो आणि लवकरच आम्ही जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत. काही लोक म्हणतात अर्थव्यवस्था मोठी झाली तर काय झालं. अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते त्यावेळी रोजगाराची संधी तयार होते. अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते त्यावेळी रस्त्यांचा विकास होतो. अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते पिण्याचं पाणी घरी पोहोचतं. अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते गरीबाला घर मिळतं. अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते त्यावेळी उद्योग येतात. अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते त्यावेळी इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं. अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते शेवटच्या माणसाच्या हाताला काम मिळतं, त्याला न्याय मिळतो, गरीबाला न्याय मिळतो, शेतकऱ्याला, शेतमजुराला न्याय मिळतो. आज
जो पैसा मुठभर लोकांच्या हातामध्ये होता तो पैसा मोदीजींनी देशाच्या तिजोरीमध्ये आणला आणि देशाच्या तिजोरीतनं सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं. ही अर्थव्यवस्था मोठी झाली ती मुठभर लोकांचा विकास करून नाही. मोदीजींनी जगामध्ये नवीन मॉडेल आणलं की गरिबाची सेवा केली तर अर्थव्यवस्था मोठी करता येते आणि देशाला देखील विकासाकडे नेता येतं. हे जे या ठिकाणी काम मोदीजींनी करून दाखवलंय. बंधू भगिनींनो, येत्या दिवसामध्ये हे काम अजून मोठं करायचं आहे. आज तुम्ही बघा, डबल इंजिनची सरकार आहे. मोदीजींचं इंजिन आहे आणि शिवराजजींचं देखील इंजिन आहे. पण विचार करा, जर या ठिकाणी चुकून पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं, मागच्या 5-7 जागा कमी पडल्या तर 15 महिने भोग भोगावे लागले. योजना बंद झाल्या, वीज बंद झाली, सगळं बंद झालं. असं एखादं सरकार आलं काय होईल? अरे, मध्य प्रदेशच्या विकासाची गाडी मोदीजी समोर ओढतील आणि कमलनाथचं इंजिन मागे उडेल. न गाडी समोर जाईल न गाडी मागे जाईल, गाडी तिथेच अटकून जाईल. पण त्याच वेळी मोदीजींसोबत मध्य प्रदेशमध्ये भाजपचं शिवराजजीचं इंजिन लागलं तर डबल इंजिनमुळे ही गाडी इतक्या वेगानं पुढे जाईल की मध्य प्रदेशाला कोणी थांबवू शकणार नाही. बंधू भगिनींनो, तुम्ही बघा, बंगालमध्ये भाजपचं राज्य नाही. ममता बॅनर्जींनी काय केलं? मोदीजी 6,000 रुपये जे देतात ते थांबवून दिले. शेतकऱ्याला 6,000 रुपये देत नाही. इथे तर आपलं सरकार आहे, तर या ठिकाणी मोदीजींनी 6,000 दिले तर शिवराजजी पण 6,000 रुपये देत आहेत. झारखंडमध्ये मिळत आहेत का? नाही मिळत. जिथे भाजपचं सरकार नाही त्या ठिकाणी शेतकऱ्याला पैसा मिळत नाही. त्या ठिकाणी घरांच्या योजना बंद आहेत, पाण्याच्या योजना बंद आहेत. कारण त्यांना भीती वाटते, मोदीजींची योजना चालवली तर मोदीजी अजून प्रसिद्ध होतील आणि आमचं जे राजकीय दुकान आहे ते दुकान बंद होईल. यांना यांच्या दुकानाची चिंता आहे, यांना यांच्या परिवाराची चिंता आहे. मोदीजींकरता संपूर्ण भारत त्यांचा परिवार आहे, त्यांना संपूर्ण भारताची चिंता आहे. मध्य प्रदेशातल्या छोट्या छोट्या व्यक्तीची चिंता ही मोदीजींना त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आता भारताचा वेळ सुरू झालाय. मोदीजींनी भारताला अशा परिस्थितीमध्ये आणलाय की 2024 मध्ये पुन्हा मोदीजींचं सरकार तयार झाल्यानंतरचे 5 वर्ष हे भारताचे असणार आहे. भारताला कोणी थांबवू शकणार नाही, कोणी रोखू शकणार नाही. जगामध्ये कितीही ताकदी एकत्रित झाल्या तरी भारत आता पुढे जाणार आहे. मोदीजींनी या भारताला अशा प्रकारची आता गती दिली आहे, प्रगती दिली आहे. पण या गतीमध्ये आणि प्रगतीमध्ये मध्य प्रदेश मोदीजींसोबत जाणार आहे की नाही हा सवाल या निवडणुकीमध्ये त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. मध्य प्रदेश जर मोदीजींसोबत गेला तरच मध्य प्रदेश पुढे जाणार आहे, त्याचं भाग्य बदलणार आहे. आणि म्हणून ही निवडणूक ही केवळ मध्य प्रदेशची निवडणूक नाही आहे, देशाच्या विकासाची. देशामध्ये मध्य प्रदेश कुठे असेल, तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना काय मिळणार आहे, त्यांचं भविष्य काय आहे, त्यांचं भवितव्य काय आहे हे ठरवणारी निवडणूक अशा प्रकारची निवडणूक आहे. मला अतिशय आनंद आहे की उईकेजींसारखा एक अतिशय चांगला प्रकाशजींसारखा आपल्याला या ठिकाणी उमेदवार मिळालाय. शिकला सवरलेला एक जज असलेला व्यक्ती ज्यावेळी हा विचार करतो की जजशिप तर खूप वर्ष केली, पण ज्या समाजाने मला जज बनवलं त्या समाजाचे उपकार मला फेडायचे आहेत, त्याचं उतराई मला व्हायचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी नोकरीला लाथ मारून तुमच्या सेवेकरता या ठिकाणी मैदानात उतरलेले प्रकाशजी आपले आहेत. आणि बंधू भगिनींनो, असा सुशिक्षित, ज्याला विकासाची दृष्टी आहे, ज्या व्यक्तीला माहिती आहे नेमकं करायचं काय आहे, अरे त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आपण लोक निवडून पाठवतो आपले विषय मांडण्याकरता. तर आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.